अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या शत्रूंचा तुला दिलेला संघर्ष आता त्यांच्याच आयुष्यात सुरू झाला आहे. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. कारण आजपर्यंत तुला जो काही संघर्ष, तुला जे काही अश्रू, दुःख, यातना दिल्या आहेत, त्या सर्व काही त्यांच्या समोर त्यांना आता भोगावयास लागणार आहेत. फक्त तू शांत राहा. कारण आजपर्यंत तू जो काही संयम स्वतःवरती ठेवला आहेस, तुझा आत्मविश्वास तू कोणत्याही परिस्थितीमध्ये ढळू दिला नाहीस, याचेच उत्तर आता तुला या संदेशामार्फत मिळणार आहे. कारण बाळा, तुझ्या मनामध्ये खूप काही प्रश्नांचा गोंधळ सुरू आहे. आजपर्यंत या शत्रूने तुला खूप काही दुःख देऊन, दूर राहून तुझी मजा पाहिली आहे. पण जो कोणी दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करून स्वतःला सुखी पाहतो, तो कधीही त्याच्या आयुष्यामध्ये सुखी राहू शकत नाही. तो कधीही आनंदी राहू शकत नाही. कारण त्याच्या मनात निरंतर दुसऱ्यांचे वाईट व्हावे, दुसऱ्यांविषयी त्याच्या मनामध्ये नकारात्मक विचार चालू असतात. पण जेव्हा जेव्हा तो स्वतःच्या सुखाचा विचार करतो, त्याच वेळी परमेश्वर त्याचे कृत्य पाहत असते, त्याच्या भावना पाहत असतात. तो दुसऱ्यांविषयी काय विचार करत आहे, त्याच्या मनामध्ये इतरांविषयी किती भले करण्याचे चांगले विचार आहेत, हे सुद्धा परमेश्वर पाहत असतो. म्हणून बाळा, तुझ्या याच साध्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन आजपर्यंत तुला खूप काही त्रास देण्यात आला आहे. तुझा खूप काही विश्वासघात करण्यात आला आहे. तुला खूप काही अश्रू दिले आहेत. आणि आजपर्यंत याच लोकांमुळे खूप काही वाईट संघर्ष तू अनुभवला आहेस. पण बाळा, आता स्वामी माऊलींनी तुझ्या पाठीशी खंबीरपणे कृपाशीर्वादांचा वर्षाव केला आहे. आता तुला चिंता करण्याची गरज नाही. ज्या शत्रूने तुझा संघर्ष वाढवला आहे, वाईट संघर्षातून तुला जाण्याची वेळ आणली आहे, तोच वाईट संघर्ष तिप्पट त्यांच्या आयुष्यामध्ये परत फिरला आहे. तेव्हा तू चिंता करू नको. तू चिंता कर तुझ्या सुंदर स्वप्नांची. तू चिंता कर तुझ्या मनामध्ये जे काही स्वप्न आहे, ज्या काही इच्छा आहेत, ज्या अपुऱ्या आहेत, तुझ्या मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू प्रयत्न करत राहा. प्रयत्नांती परमेश्वर आहे हे तुला माहीतच आहे. कारण स्वामी माऊलींचे कृपाशीर्वाद आता तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. स्वामी माऊली म्हणतात, आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप काही एकांतामध्ये अश्रू ढाळले आहेत. खूप काही चिंता करून दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करत राहिला आहे. पण बाळा, आम्ही तुझे ते दुःख, तुझी चिंता, तुझ्या यातना आणि तू ढाळलेले अश्रू सर्व काही पाहिले आहेत. पण यापुढे चिंता करू नको. सर्व काही तुझे दुःख संपुष्टात येणार आहे. तुझी आर्थिक चिंता महालक्ष्मीच्या कृपेने संपुष्टात येणार आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझा वाईट काळ संपून आता आनंदाचा काळ, आनंदाचे दिवस तुझ्या भाग्यात आहेत. तुझ्या भाग्यामध्ये तो अद्भुत चमत्कार घडण्याची शुभ वेळ जवळ आली आहे. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. कारण आजपर्यंत खूप काही प्रयत्न करूनही, कष्ट करूनही तुला तुझ्या मनासारखे यश मिळाले नाही. खूप काही संघर्ष करून, तू खूप काही प्रयत्न करून तुझी खूप काही स्वप्ने अपुरी आहेत. पण आता ती सर्व काही सत्यात उतरणार आहेत. पूर्ण होण्याची शुभ वेळ जवळ आली आहे. स्वामी माऊली म्हणतात, ते आता सुखाचे द्वार तुझ्यासाठी उघडणार आहे. म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुझ्या समोर आला आहे. स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज आणि हा संदेश मनापासून स्वीकार कर. शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता शांत मनाने ऐक. स्वामी भक्तांनो, तुम्हीही स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी खूप भाग्यशाली बाळ आहे, म्हणूनच या संदेशापर्यंत आलो आहे, अशी कमेंट करा. आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली
तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, ज्या काही सुखाची तू वाट पाहत आहेस, ज्या काही आनंदाच्या बातमीची तू वाट पाहत आहेस, तीच आनंदाची बातमी तुला लवकरच प्राप्त होणार आहे. हा शुभ संदेश तुझ्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठीच तुझ्या समोर आला आहे असे समज. स्वामी माऊलींनी या संदेशासाठी तुझीच निवड केली आहे. म्हणूनच बाळा, दुर्लक्ष करू नको. हा शुभ संदेश तुझ्यासाठी खूप काही शुभ संकेत घेऊन आला आहे. तुझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे, तुझ्या मनामध्ये जो प्रश्नांचा गोंधळ सुरू आहे, या सर्वांमधून तुला बाहेर काढणारा हा शुभ संदेश तुझ्या समोर आला आहे. तर स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज. आता सर्व काही स्वामी माऊलींवरती सोड. मग ते तुझे दुःख असेल, ते तुझी शत्रुपीडा असेल, तो तुझा वाईट संघर्ष, वाईट काळ असेल, तुझ्या पाठीमागील पणवती असेल, बाळा, सर्व काही आमच्या चरणी सोपवून निश्चिंत राहा. कारण स्वामी माऊलींनी आता तुझ्यावरती लक्ष दिले आहे. स्वामी माऊलींचे कृपाशीर्वाद तुला अखंड प्राप्त होणार आहेत. चिंता करण्याची गरज नाही. चिंता करतील आता तुझे शत्रू, अश्रू वाहतील आता तुझे शत्रू, आता वाईट संघर्षातून जातील तुझे शत्रू. कारण बाळा, हे सर्व काही त्यांनी तुला दिले आहे. आता त्या सर्वांची परतफेड होणारच आहे. कारण या सर्वांचा सामना, तुझ्या सर्व शत्रूंचा सामना, तुझ्या सर्व काही वाईट लोकांचा सामना स्वामी माऊलींशी होणार आहे. तेव्हा तू निश्चिंत राहा. कारण जसे वाईट कर्म करतात तसेच त्या वाईट कर्मांचे फळ देखील मिळणारच आहे. सर्व भोग भोगण्यास आता तुझे शत्रू तयार आहेत. कारण त्यांनी तुझ्या बाबतीत जे काही वाईट कर्म केले आहे, सर्व काही त्यांच्या समोर येणार आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जर तुझ्या आयुष्यामध्ये तुला काही संघर्ष करावा लागत असेल, तर असे समज की तुझे आता सौख्याचे, आनंदाचे दिवस जवळ आले आहेत. कारण ही स्वामी माऊली तुझी परीक्षा घेत आहे आणि या परीक्षेमध्ये तू उत्तीर्ण होणार आहेस. हो बाळा, कारण जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप कठीण काळ आला, संघर्षाचे दिवस आले, खूप काही वाईट दिवस आले, खूप काही तुम्ही आर्थिक चिंतेतून गेलात, तेव्हा तेव्हा स्वामी माऊलींनी तुम्हाला हात देऊन या सर्वांमधून अलगद खेचून बाहेर काढले आहे. हे खूप वेळा तुम्ही अनुभवले देखील आहे. स्वामी माऊली म्हणतात, तेव्हा आता चिंता करण्याची गरज नाही. जे काही तू अनुभव करत आहेस, ज्या काही वाईट काळातून, संघर्षातून, दुःखातून, आर्थिक चिंतेतून, शत्रुपीडेतून जात आहेस, पण बाळा, हे सर्व काही थोड्या दिवसांसाठी आहे. कारण त्यानंतर तुझे सुखाचे, आनंदाचे, वैभवाचे दिवस सुरू होणार आहे. तुझा सुवर्ण काळ जवळ आला आहे. तुझ्या समोर शुभ संधी उभ्या आहेत. या शुभ संधींचे सोने करायला घे. स्वामी माऊली म्हणतात, खूप वेळा तुम्हाला काही संधी तुमच्या समोर असतात, पण त्या तुम्हाला ओळखता येत नाहीत आणि ती वेळ तुमच्या हातामधून निघून जाते आणि तुमच्याकडे राहतं फक्त पश्चाताप. म्हणूनच तुमच्या समोर जेव्हा संधी येतात तेव्हा ओळखण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा तुमच्या हातातून संधी निसटून जातात तेव्हा तुम्हाला समजून येते की तुम्ही खूप काही गमावले आहे. म्हणूनच बाळा, कोणत्याही संधी जेव्हा तुमच्या समोर येतात, कोणतीही वेळ तुमच्या समोर तुम्हाला काहीतरी प्राप्त करण्यासाठी येते, तेव्हा ती वेळ न दवडता त्या संधींचा फायदा घ्या. काय माहीत की ती संधी तुम्हाला उंचावण्यासाठी असेल, तुम्हाला तुमचा मान समाजात प्रतिष्ठा मिळण्यासाठी असेल. कोणतीही संधी अशीच तुमच्या समोर येत नाही. फक्त ती ओळखण्याची समज तुमच्याकडे असायला हवी. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, यापुढे कोणावरही अंधविश्वास ठेवू नको. कारण याच तुझ्या अंधविश्वासाने तुझा खूप काही विश्वासघात करण्यात आला आहे. तुझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू दिले आहेत. सर्वांनी तुझ्याकडून गोड बोलून, कामे करून तुला मात्र संघर्षामध्ये ढकलले आहे. तुला मात्र तो वाईट काळ अनुभवण्यासाठी एकटे सोडून दिले आहे. तेव्हा बाळा, हा खूप काही भोळा स्वभाव सोडून दे आणि वेळीच लोकांना ओळखायला शिक.
कोणावरही विश्वास ठेवण्या अगोदर ती व्यक्ती तुझ्या विश्वासास खरोखर पात्र आहे का हे ओळखायला शिक आणि मग त्या व्यक्तीवर बंद डोळे करून विश्वास ठेव. कारण कधी कधी हा तुझा अंधविश्वास तुला खूप काही त्रास देऊन जातो. म्हणूनच सावध हो. म्हणूनच या संदेशाद्वारे स्वामी माऊली तुला सावध करण्यासाठी आली आहे असे समज. कारण बाळा, जेव्हा जेव्हा तुम्हाला काही गोष्टी कळत नाहीत, जेव्हा जेव्हा तुमच्या समोर असे काही प्रश्न उभे राहतात की त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही खूप प्रयत्न करूनही तुम्हाला मिळत नाही, आणि त्याच वेळी सुरू होतो स्वामी माऊलींचा खेळ. कारण जेव्हा माझ्या स्वामीप्रिय बाळाकडे सर्व रस्ते बंद होतात, सर्व दरवाजे बंद होतात, तो हताश होतो, निराश होतो, तो खचून जातो आणि सर्व कार्यांमधून स्वतःला बाजूला घेतो. त्याच वेळी स्वामी माऊली तुम्हाला खंबीर करण्यासाठी, तुमचा आत्मविश्वास ठाम करण्यासाठी आणि तुम्हाला कठीण परिस्थितीमध्ये उभे करण्यासाठीच तुमच्या समोर येऊन उभी असते. कारण बाळा, आम्ही खूप वेळा पाहिले आहे तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही संघर्ष, दुःखाचे डोंगर आले, खूप काही आर्थिक चिंतामधून तू गेला, तरीही स्वामी माऊलींची निरपेक्ष भक्ती तू सोडली नाही. तुझ्या भक्तीमध्येही कधी तू कोणतीही अपेक्षा केली नाही. पण बाळा, तू न मागताही तुला सर्व काही प्राप्त करून देण्यासाठीच स्वामी माऊलींनी या संदेशाचे नियोजन केले आहे असे समज. कारण बाळा, जिथे निरपेक्ष भक्ती आहे, जिथे निरंतर स्वामी माऊलींचे नामस्मरण सुरू आहे, तिथे स्वामी माऊलींची कृपादृष्टी निरंतर आहे. स्वामी माऊलींचे आशीर्वाद तिथे निरंतर आहेत आणि त्या घरामध्ये त्या व्यक्तींना कशाचीही कधीही कमी भासत नाही. कारण बाळा, देव भक्तीचा भुकेला आहे हे तुला माहीत आहे. म्हणूनच तुम्ही कोणत्याही परिस्थितीत आमची भक्ती करणे सोडत नाही. आमचे नामस्मरण त्यामध्ये कधीही खंड पडू देत नाही आणि ही स्वामी माऊली निरंतर पाहत असते. म्हणूनच आता तुझ्या सर्व काही चिंतेचा शेवट आहे असे समज. तुझ्या शत्रुपीडेचा अंत आहे असे समज. तुझ्या चिंता, तुझे दुःख सर्व काही स्वामी माऊलींवरती सोपव आणि निरंतर पुढे चालत राहा. तुझे प्रयत्न थांबवू नको. कारण बाळा, तुझ्या प्रत्येक पावलागणिक स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे. तेव्हा प्रयत्न करणे थांबवू नको. कारण यश तुझेच आहे, विजय तुझाच आहे. आता तूच जिंकणार आहेस. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. कारण आता तुला उंचावण्यासाठीच स्वामी माऊली तुझ्या पंखामध्ये बळ देण्यासाठीच या संदेशामार्फत तुझ्या समोर आली आहे. तेव्हा बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये तो आता अद्भुत चमत्कार घडण्याची शुभ वेळ जवळ आली आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही या अद्भुत चमत्काराची गरज असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला तो अद्भुत चमत्कार हवा आहे अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता तुझे जीवन या संदेशानंतर पूर्णतः बदलणार आहे. तुझ्या जीवनात तो अद्भुत चमत्कार घडणार आहे, ज्या चमत्काराची तू आजपर्यंत आतुरतेने वाट पाहत आहेस. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. कारण आजपर्यंत खूप काही संघर्ष करूनही तुझ्या मनाचे समाधान झाले नाही. खूप काही तुझ्या मनातील इच्छा तू अपुऱ्या ठेवल्या आहेस. पण त्या आता पूर्णत्वात जाण्याची हीच शुभ वेळ जवळ आली आहे. स्वामी माऊली म्हणतात, जर तुझ्या हातून चांगले कर्म घडत आहे, तू इतरांचे भले करत आहेस, इतरांचे चांगले व्हावे हे विचार तुझ्या मनात निरंतर आहेत, तर बाळा, चिंता करण्याची गरज नाही. कारण जो दुसऱ्यांचे भले करण्याचे विचार करतो, त्याचे भले करण्याचा सर्वप्रथम परमेश्वर विचार करतो. म्हणूनच निश्चिंत राहा. आता सर्व काही तुझ्या मनासारखेच घडणार आहे. अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या हातून घडण्याची शुभ वेळ जवळ आली आहे. आता तूच जिंकणार आहेस. सर्वत्र तुझी चर्चा होणार आहे. कारण बाळा, आजपर्यंत जे काही गमावले आहेस, या शत्रूने तुझ्या हातून सर्व काही हिसकावून घेतले आहे. मग तो तुझा मान असेल, प्रतिष्ठा असेल, तुझ्या हातातील
एखादे कार्य असेल किंवा तुझा विश्वासघात असेल, सर्व काही परत मिळणार आहे. फक्त तुझ्यामधील तो संयम, आत्मविश्वास गमावू नको. कारण बाळा, जर संयम हरवलास, आत्मविश्वास गमावलास, तर हाती काहीही लागणार नाही. म्हणूनच धीर धर. कोणतीही गोष्ट मिळण्यासाठी जर तुमच्याकडे योग्य संयम असेल, खंबीर आत्मविश्वास असेल, तर ती गोष्ट तुम्हाला लवकरच प्राप्त होते. फक्त वेळेआधी कोणालाही काहीही मिळत नाही. म्हणूनच बाळा, तुझे प्रयत्न थांबवू नको. प्रयत्नांती परमेश्वर आहे हे कधीही विसरू नको. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातील ते बंद द्वार मी उघडले आहे, ज्या द्वारातून तुझ्यासाठी यश, कीर्ती आणि सर्व काही चांगले घडण्याची ताकद या द्वारामध्ये आहे. बाळा, तुझे भाग्य बदलणार हा दिव्य संदेश जर तुझ्या समोर आला आहे, तर चिंता करण्याची गरज नाही. कारण आता तुझे भाग्य बदलल्याशिवाय राहणार नाही. आता तुझ्या भाग्यात तो अद्भुत चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. सर्व काही इच्छित प्राप्त होण्याची शुभ वेळ जवळ आली आहे. खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या मार्गात आहे. तेव्हा बाळा, सर्व घेण्यास आता आनंदाने तयार हो. स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व काही घेण्यास आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व आनंदाने घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा. आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. ज्याला गरज असेल त्याला हा सुंदर संदेश शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जिंकण्याची वेळ जवळ आली आहे. आता हार मानायची नाही, खचून जायचे नाही. जी काही परिस्थिती समोर आली आहे त्याला हिमतीने, धाडसाने आणि खंबीरपणे सामोरे जा. कारण तुझ्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी आई उभी आहे. बाळा, तू कधीही एकटा नाहीस. आम्ही तुझा हात कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडला नाही. कारण तुझी निरपेक्ष भक्ती आम्हाला तुझ्याकडे खेचून आणत असते. म्हणूनच कोणत्याही बिकट परिस्थितीला घाबरण्याची गरज नाही. कारण स्वामी आई तुझ्या निरंतर पाठीशी आहे. स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत, तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. तेव्हा बाळा, जी काही प्रगतीची वाटचाल चालत आहेस ती आता न थकता, न खचता पुढे चालत राहा. कारण तुझ्या प्रत्येक पावलाशी ही ब्रह्मांडाची शक्ती उभी आहे. आता तूच जिंकणार आहेस. तुझेच यश तुझ्या समोर उभे आहे. आता तुझी हार होणार नाही. हारणार तुझे शत्रू, रडणार तुझे शत्रू, खचणार तुझे शत्रू ज्यांनी तुला त्रास दिला आहे. तेव्हा बाळा, तू निश्चिंत राहा. सर्वत्र तुझा विजय होणार आहे. कारण आजपर्यंत जे काही भोगले आहेस त्या सर्वांचे फळ तुला चांगलेच मिळणार आहे. खूप काही असह्य वेदना तुझ्या मनाला झाल्या आहेत. सर्व काही स्वामी माऊलीने जवळून पाहिले आहे. तुला काय वाटते? माऊलींना काही कळत नाही? आम्ही सर्व काही पाहत असतो. तुझे ते दुःख, तुझे ते अश्रू आम्ही पाहिले आहेत. आणि या सर्वांचा न्याय करण्यासाठीच स्वामी माऊलींनी या दिव्य पवित्र संदेशाचे नियोजन केले आहे असे समज. आणि हा संदेश स्वीकार करून शांत मनाने ऐकून तुझ्या जीवनाची वाटचाल निरंतर चालत राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे माझे अभय वचन निरंतर ध्यानात ठेव. हम गया नहीं, जिंदा है. या माझ्या अभिवचनावरती जो कोणी माझा स्वामीप्रिय बाळ निरंतर चालत आहे त्याच्या पाठीशी स्वामी माऊलींची कृपादृष्टी सदैव असेल. त्याला कोणत्याही गोष्टीमध्ये अपयश येणार नाही. त्याची सर्वत्र विजय होणार आहे. तेव्हा बाळा, पुढे चालत राहा. मी तुझ्या निरंतर पाठीशी उभा आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, हा संदेश तुझे भाग्य चमकवण्यासाठी आला आहे. तुझ्या जीवनातील तुझ्या पाठीमागे लागलेली पनवती नष्ट करण्यासाठी तुझ्या समोर आला आहे. तुझ्या पाठीमागील शत्रुपीडा नष्ट करण्यासाठी, तुझ्या त्या आयुष्यात येणाऱ्या तुला त्या सर्व काही आर्थिक चिंता दूर करण्यासाठीच या संदेशाचे नियोजन आहे. स्वामी माऊलींनी आता तुझ्याकडे पूर्णतः लक्ष दिले आहे. तेव्हा तुला चिंता करण्याची गरज नाही.
चिंता तुझे शत्रू करणार आहेत, कारण त्यांनी तुला खूप काही त्रास दिला आहे. या सर्वांची परतफेड त्यांच्या समोर आहे. तेव्हा बाळा, तू निश्चिंत राहा. तू जर आमची निरंतर भक्ती करत आहेस, तुझ्या मुखाशी स्वामी माऊलींचे नाम निरंतर आहे, तर बाळा, तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. कोणासमोरही तुला गुडघे टेकण्याची गरज नाही, कारण तू स्वतः खंबीर आहेस, आत्मविश्वासू आहेस. तुझ्याकडे ती स्वामी माऊलींनी शक्ती दिली आहे, तेव्हा तुला कोणाचेही पाय धरण्याची गरज नाही, कारण स्वामी माऊली तुझ्या पाठीशी उभी आहे. आणि या सर्व शत्रूंचा सामना आता स्वामी माऊलींशी होणार आहे. तेव्हा तू निश्चिंत राहा, कारण तू माझा स्वामीप्रिय बाळ आहेस. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, शांत मनाने हा स्वामी माऊलींचा मंत्र ऐकत राहा, कारण हा मंत्र जसा जसा तुझ्या कानावरती पडत राहील तसे तुझे मन शांत होईल. तुझ्या मनातील सर्व नकारात्मक विचार या क्षणापासून थांबतील आणि तुझे मन सकारात्मक विचार करायला सुरुवात करतील. हा मंत्र कानावर पडल्यावर तुझे भाग्य बदलण्यास सुरुवात होणार आहे. तुझ्या भाग्यामध्ये ते अद्भुत चमत्कार तू आकर्षित करणार आहेस. ज्या काही गोष्टी, जे काही स्वप्न अपुरे आहे, ते पूर्णत्वास जाणार आहे. तेव्हा शांत मनाने हा मंत्र ऐकत राहा. स्वामी माऊली तुझे कल्याण करतील. ओम स्वामी समर्थाय नमः. 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 ओम
स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः.
ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय